नमस्कार मित्रांनो, तर वृश्चिक राशीच्या लोकांनो, आता प्रतीक्षेच्या क्षणांचा शेवट झाला आहे. पुढील 10 दिवसात तुम्हाला त्या 5 मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत, ज्यासाठी तुम्ही अनेक वर्षांपासून आतुरतेने वाट पाहत होतात. आता रडणे, दुःख करणे थांबवा. कारण मित्रांनो, आता तुमच्या आयुष्यात राज्य करण्याची वेळ आली आहे. देवगुरु बृहस्पती 2 जूनला कर्क राशीत प्रवेश करत आहेत आणि तुमच्या जीवनातील बंद झालेले सर्व दरवाजे आता उघडणार आहेत. जे भाग्य आणि नशीब आजपर्यंत तुम्हाला सतरडवत होते, प्रत्येक गोष्टीसाठी तडफडायला लावत होते, तेच भाग्य आता तुम्हाला एकाच वेळी सर्व प्रकारच्या आनंदांनी भरून टाकणार आहे. देवाच्या घरी उशीर असतो, पण अंधार नसतो. या 10 दिवसांत तुम्ही काय करावे आणि काय करू नये, कोणत्या आनंदाच्या गोष्टी तुमच्या वाट्याला येतील, कोणती काळजी घ्यावी लागेल, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला तर या 5 मोठ्या आनंदांपासून तुम्हाला कोणीही वंचित ठेवू शकणार नाही. पण जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले, अर्धवट पाहिले, तर येणारी लक्ष्मी वाटेतूनच परत जाऊ शकते. म्हणून सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे. कारण अनेकदा उत्साहाच्या भरात तुम्ही भान हरवून बसता आणि अशा काही चुका करता ज्यामुळे येणारे आनंदाचे क्षण तुमच्या हातातून निसटून जातात. तुम्ही कोणत्याही गोष्टीचा खरा आनंद घेऊ शकत नाही. तुमची राशी आहे वृश्चिक. इतरांचे भले करत करत तुम्ही स्वतःच्या आयुष्यात अनेक दुःख आणि अडचणी वाढवून घेतल्या आहेत. असे समजा की मागील काही काळात तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आले, तुम्हाला जे हवे होते ते देवाने दिलेही. पण त्या आनंदाचा तुम्ही उपभोग घेऊ शकलात नाही, त्याचा आस्वाद घेऊ शकलात नाही. एक काळ असा होता की काही गोष्टींची तुम्हाला खूप गरज होती. तुमची काही स्वप्ने होती आणि ती एका टप्प्यावर पूर्णही झाली. पण तुम्ही इतरांना आनंदी ठेवण्यात इतके व्यस्त राहिलात की स्वतःच्या आनंदाकडे लक्षच दिले नाही. कोणाला वाईट वाटू नये, कोण नाराज होऊ नये, या विचारात तुम्ही स्वतःच्या आनंदाचा त्याग केला. जीवनातील अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा आनंद तुम्ही घेऊ शकलात नाही. पण आता पुरे झाले. इतरांवर लक्ष देणे थांबवा. थोडा वेळ स्वतःसाठी काढा आणि शांत बसून विचार करा की आज तुम्ही कोणत्या स्थितीत आहात. तुम्ही खरोखर आनंदी आहात का? तुम्हाला तुमच्या आयुष्यात नेमके काय हवे आहे? कारण वृश्चिक राशीचे लोक इतके धावपळीत अडकून जातात की त्यांना स्वतःच्या आयुष्यात काय चालले आहे याचीही जाणीव राहत नाही. कमाई, जबाबदाऱ्या, कुटुंब, इतरांना आनंदी ठेवणे, लोकांच्या समस्या सोडवणे यामध्ये ते इतके गुंतून जातात की स्वतःच्या आनंदाकडे पाहायलाही वेळ मिळत नाही. आज तुमच्यासमोर 56 प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ ठेवले तरी त्यात तुम्हाला पूर्वीसारखा आनंद मिळत नाही. आधीसारखी चव वाटत नाही. एखादा मोठा आनंद मिळाला तरी तुम्ही फक्त ठीक आहे असे म्हणता. वृश्चिक राशीची अशीच अवस्था झाली आहे. जर तुमच्यासोबतही असे होत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. मी सांगत असलेल्या गोष्टी तुमच्या आयुष्याशी जुळत असतील तर तेही कमेंटमध्ये जरूर कळवा. आता पुढे जाऊया. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वृश्चिक राशीसाठी हे पुढील 10 दिवस काहीतरी मोठे करण्याचे आहेत. अशी एखादी गोष्ट करण्याची वेळ आली आहे जी तुम्ही आजपर्यंत करू शकला नाहीत, जी तुमच्या कल्पनेपलीकडची आहे. समजा तुमचे स्वप्न आहे कार खरेदी करण्याचे. तर ती गोष्ट मिळवण्यासाठी जे काही शक्य आहे ते या 10 दिवसांत करा. कारण देवगुरु बृहस्पती तुमच्या भाग्यभावात विराजमान आहेत. आणि जेव्हा गुरु भाग्यभावात असतात तेव्हा भाग्य मजबूत होते. तुमचे विचार, तुमची स्वप्ने आणि तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी गुरु तुमची मदत करतात. यापूर्वी तुमचे असोत किंवा परके अनेक लोक तुमची पाय खेचत होते, तुमचे लक्ष विचलित करत होते. वृश्चिक राशीचे लोक मोठे काम करण्यासाठी ओळखले जातात, पण अनेकदा योग्य दिशा मिळाल्याने ते मागे राहतात. ते इतर लोकांमध्ये, नात्यांमध्ये आणि जबाबदाऱ्यांमध्ये इतके गुंतून जातात की त्यांची खरी क्षमता बाहेर येत नाही.
तुमच्या आयुष्यातही असेच काही घडले. ज्या वयात तुम्ही मोठी स्वप्ने पूर्ण करू शकला असता, त्या काळात तुम्हाला योग्य दिशा, योग्य मार्गदर्शन मिळाले नाही. तुम्हाला भरकटवणारे अनेक लोक भेटले. काही आपले होते तर काही बाहेरचे. त्यांनी तुम्हाला इतके भरकटवले की आज पुन्हा योग्य मार्गावर येणे कठीण वाटत आहे. तुम्हाला पुन्हा नव्याने सुरुवात करायची आहे, पण मनातील भीती तुम्हाला थांबवते. मी पुन्हा अपयशी ठरलो तर? हा विचार सतावत राहतो. जणू काहीतरी तुम्हाला घट्ट पकडून ठेवले आहे. तुम्ही त्यातून बाहेर पडू शकत नाही. कदाचित तुम्ही अशा एखाद्या नात्यात अडकलेले आहात जे तुम्हाला मानसिक स्थैर्य देत नाही, किंवा अशा नोकरीत आहात जिथे कामाचा ताण आणि जबाबदाऱ्या खूप जास्त आहेत. कदाचित अशा नातेसंबंधात अडकलेले आहात जिथे तुम्ही सर्व काही देता पण बदल्यात काहीच मिळत नाही. फक्त त्या व्यक्तीसाठी तुम्हालाच प्रयत्न करावे लागत आहेत. त्याला किंवा तिला आनंदी ठेवण्याची जबाबदारीही तुमच्यावरच आली आहे. पण बदल्यात तुमच्या भावना, तुमचे प्रेम, तुमची कदरच केली जात नाही. वृश्चिक राशीचे लोक अनेकदा अशा परिस्थितीत अडकतात की ते सर्वांसाठी सर्व काही करतात, पण त्यांना बदल्यात काहीच मिळत नाही. त्यांची अपेक्षा एवढीच असते की कुणीतरी त्यांना समजून घ्यावे. ज्याच्यावर ते प्रेम करतात, ज्यासाठी ते आपला वेळ, पैसा आणि भावना सर्व काही अर्पण करतात, त्याने तरी त्यांच्या प्रेमाची कद्र करावी. पण दुर्दैवाने त्यांना त्याचे फळ मिळत नाही. उलट त्यांच्या हातून एखादी छोटीशी चूक झाली की लोक त्या चुकीला धरून त्यांनाच दोषी ठरवतात. मग तुम्हालाही वाटू लागते की कदाचित चूक माझीच असेल, मीच चुकीचा असेल. वृश्चिक राशीचे लोक अनेकदा स्वतःलाच दोष देत राहतात. पण आता या सवयीमधून बाहेर या. जोपर्यंत तुम्ही या गोष्टीतून बाहेर पडणार नाही, तोपर्यंत पुढे जाणे कठीण आहे. तुम्ही आयुष्यभर प्रत्येकाला आनंदी ठेवू शकत नाही. जितके तुम्ही इतरांना आनंदी करण्याचा प्रयत्न कराल, तितके तुम्ही स्वतः दुःखी व्हाल. हे वृश्चिक राशीच्या जीवनाचे वास्तव आहे. वृश्चिक राशीला जन्मतःच एक सवय लाभलेली असते, इतरांना आनंदी ठेवण्याची. त्यांना वाटते की समोरचा आनंदी असेल तर मीही आनंदी राहीन. पण वास्तव वेगळे असते. ते आपला वेळ, भावना आणि पैसा इतरांवर खर्च करतात, पण त्याचा योग्य उपयोग होत नाही. बदल्यात त्यांना फारसे काही मिळत नाही. मात्र आता येणारे हे 10 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. गुरु तुमच्या भाग्यभावात विराजमान आहेत. जेव्हा गुरु भाग्यभावात असतात, तेव्हा जी कामे पूर्वी तासनतास लागत होती, ती आता काही मिनिटांत पूर्ण होऊ लागतात. त्यामुळे काही मोठे करायचे असेल तर हीच योग्य वेळ आहे. केतू तुमच्या करिअरच्या भावात आहे. त्यामुळे सध्या तुम्हाला नेमकी दिशा मिळत नसावी. नोकरी करावी की व्यवसाय, सध्याची नोकरी सोडावी की काही नवीन सुरू करावे, अशा अनेक प्रश्नांनी तुम्ही गोंधळलेले असू शकता. पण केतू तुमच्यासाठी एक चांगली बातमी घेऊन आला आहे. कारण जेव्हा भाग्यभावात गुरु असतात, तेव्हा केतूही वरदानासारखे कार्य करतात. तुम्हाला करिअरमध्ये अशा स्थानावर पोहोचण्याची संधी मिळू शकते जिथे जाण्याची तुमची अनेक दिवसांची इच्छा होती. त्यामुळे हा काळ मेहनत करण्याचा आहे. राहू सध्या घरपरिवाराच्या भावात आहे. त्यामुळे कुटुंबामध्ये अचानक गैरसमज निर्माण होऊ शकतात. पत्नी, पती किंवा इतर कुटुंबियांशी काही मतभेद होऊ शकतात. तुम्हाला असे वाटू शकते की घरातील लोक तुमच्या विरोधात आहेत. त्यामुळे या काळात गैरसमज टाळण्याचा प्रयत्न करा. राहू आणि केतू नेहमी एकमेकांसमोर असतात. एक घरपरिवार आणि सुखशांतीच्या भावात, तर दुसरा करिअरच्या भावात असतो. त्यामुळे अनेकदा एका बाजूला लाभ झाला तर दुसऱ्या बाजूला काही आव्हाने निर्माण होतात. या काळात केतूचे परिणाम अधिक प्रभावी दिसतील. काही लोकांना करिअरमध्ये उत्तम मार्गदर्शन मिळेल. मोठ्या संधी मिळतील. पदोन्नती, प्रगती आणि महत्त्वाचे टप्पे गाठण्याची संधी मिळेल. पण दुसरीकडे राहूमुळे घरपरिवारात गैरसमज आणि तणाव निर्माण होऊ शकतो. नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो. सूर्य तुमच्या जीवनसाथी आणि भागीदारीच्या भावात आहे. त्यामुळे तुम्हाला स्वतःचा स्वाभिमान जपण्याची तीव्र भावना असेल.
पण लक्षात ठेवा, जोडीदार काही सांगत असेल तर त्याचेही ऐका. कदाचित त्यांचा सल्ला योग्य असेल. फक्त स्वतःचेच मत खरे समजण्याची चूक करू नका. मंगळ रोग आणि कर्जाच्या भावात असल्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्या. विशेषतः रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असाल तर अधिक सावध राहा. दुखापत होण्याची शक्यता आहे. महिलांनी घरकाम करताना चाकू, सुरी यांसारख्या धारदार वस्तू वापरताना काळजी घ्यावी. पुरुषांनी वाहन चालवताना विशेष सतर्कता बाळगावी. रक्तदाब चढउतार होऊ शकतो आणि स्वभावात आक्रमकता वाढू शकते. कर्जाच्या बाबतीत मात्र दिलासादायक परिस्थिती दिसते. गुरुच्या शुभ प्रभावामुळे कर्ज हळूहळू कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे कर्जफेडीचा नियोजनबद्ध प्रयत्न केल्यास चांगले परिणाम मिळतील. शनी पंचभावात असल्यामुळे जीवनात शिस्त आणि अनुशासन राखणे अत्यंत आवश्यक आहे. संतती, जोडीदार किंवा करिअर कोणतीही गोष्ट असो, प्रत्येक क्षेत्रात शिस्त ठेवावी लागेल. तुमची मुले असतील तर त्यांनाही शिस्तीचे महत्त्व शिकवा. मात्र स्वतःचे विचार त्यांच्यावर लादू नका. या 10 दिवसांच्या सुरुवातीच्या काळात आरोग्याची विशेष काळजी घ्या. करिअरच्या दृष्टीने मात्र उत्तम संधी मिळतील. भाग्य तुमच्या बाजूने असल्यामुळे तुम्ही ज्या मोठ्या गोष्टींचा विचार करत होतात त्या प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करा. जीवनसाथीसोबत प्रेम, समजूतदारपणा आणि सुसंवाद राखणे आवश्यक आहे. फक्त स्वतःचे मत मांडणे पुरेसे नाही, समोरच्यालाही आपले मत मांडण्याची संधी द्या. राहू आणि केतू समोरासमोर असल्यामुळे काही वेळा करिअर अधिक मजबूत होईल तर काही वेळा घरपरिवारात सुखशांती वाढेल. या दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, वृश्चिक राशीसाठी येणारे हे 10 दिवस साधे नाही तर नशिबाला नवी दिशा देणारे ठरू शकतात. अनेक वर्षांपासून बंद असलेले मार्ग आता हळूहळू खुले होताना दिसतील. पण लक्षात ठेवा, संधी दार ठोठावते तेव्हा धैर्याने पुढे जाणाऱ्यांनाच यश मिळते. त्यामुळे भीती, गोंधळ आणि स्वतःबद्दलच्या शंका आजच मागे सोडा. स्वतःवर विश्वास ठेवा, आपल्या मेहनतीवर श्रद्धा ठेवा आणि येणाऱ्या प्रत्येक संधीचे सोनं करा. कारण या वेळेस ग्रह फक्त तुमची परीक्षा घेण्यासाठी नाही तर तुम्हाला तुमच्या योग्य स्थानापर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज झाले आहेत. या 10 दिवसात तुम्ही कोणते मोठे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण वृश्चिक राशीचे भाग्य आता बदलणार नाही तर चमकणार आहे. धन्यवाद. जय महाकाल. हर हर महादेव.